दिस पासपोर्ट इज व्हॅलिड फॉर ऑल कंट्रीज ऑफ द वर्ल्ड एक्सेप्ट इस्रायल. म्हणजे काय तर हा पासपोर्ट जगातल्या सर्व देशांसाठी वैध आहे, इस्रायल सोडून. हे वाक्य लिहिलं आहे पाकिस्तानच्या पासपोर्टवर. पाकिस्तान हा जगातल्या मोजक्याच देशांपैकी एक आहे ज्याच्या नागरिकांना इस्रायलचा प्रवास करण्यावर बंदी आहे. स्वातंत्र्य मिळाल्यापासून पाकिस्तानची इस्रायल बाबतची भूमिका क्लिअर आहे. पाकिस्तान कधीही इस्रायलला एक देश म्हणून मान्यता देणार नाही. या दोन देशांमधलं वैर इतक्या टोकाचं आहे की गेल्या महिन्यात पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी इस्रायलला थेट कॅन्सर स्टेट असं म्हटलं होतं. इस्रायल हा कॅन्सर सारखा आहे, तो नरकात जळून खाक व्हावा, अशी भाषा पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी वापरली होती. आता इस्रायल बाबत एवढं आक्रमक धोरण ठेवून असलेल्या पाकिस्तानला लवकरच आपलं धोरण बदलावं लागेल अशी शक्यता दिसते. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तान आणि अन्य मुस्लिम देशांवर एक जाळं टाकलं असून हे सगळे देश या जाळ्यात अडकल्याचं म्हटले जात आहे. ट्रम्प यांच्या दबावामुळे आता पाकिस्तान इस्रायलला देश म्हणून मान्यता देऊ शकतो अशी शक्यता निर्माण झाली आहे. सोबतच ट्रम्प यांनी मांडलेल्या अब्राहम कराराची ही चर्चा सुरू झाली आहे. हा सगळा विषय नेमका आहे काय? पाकिस्तान इस्रायलला मान्यता देऊ शकतो असं का बोलले जात आहे? डोनाल्ड ट्रम्प यांचा अब्राहम करार काय आहे? पाकिस्तानने इस्रायलला मान्यता दिली तर याचा परिणाम काय होईल? सगळा विषय समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी दिव्या आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. सुरुवातीला नक्की घडलं काय ते सांगते. तर झालं असं की अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतंच जाहीर केलं की इराण सोबत अमेरिकेच्या वाटाघाटी वेगाने सुरू आहेत. दोन देशांमध्ये कधीही डील होऊ शकते असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. हे जाहीर करतानाच डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की मुस्लिम देशांनी आता अब्राहम करारावर स्वाक्षरी करायला हवी. यावेळी ट्रम्प यांनी अनेक मुस्लिम देशांची नावं घेतली, जसे की सौदी अरेबिया, कतार, तुर्की, इजिप्त, जॉर्डन आणि पाकिस्तान. ट्रम्प म्हणाले की या सर्व देशांनी अब्राहम करारात सामील व्हायला हवं. यामुळे मिडल ईस्ट रिजन मध्ये शांतता येईल आणि परस्पर संबंध आणखी मजबूत होतील. ट्रम्प आणखी पुढे जाऊन म्हणाले की इराणनं सुद्धा अब्राहम करारावर स्वाक्षरी करायला हवी. आता ट्रम्प यांच्या या वक्तव्यावर पाकिस्तानकडून मात्र तीव्र प्रतिक्रिया उमटली. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी लगेच या प्रस्तावाला विरोध केला. ते म्हणाले की पाकिस्तानने अशा कोणत्याही करारात सामील व्हायला नको जो पाकिस्तानच्या विचारसरणीच्या विरुद्ध आहे. आता पाकिस्तानने आपली भूमिका क्लिअर केली असली तरी पाकिस्तानवर अमेरिकेचा दबाव वाढतोय. ट्रम्प यांचा प्रयत्न आहे की पाकिस्तानने अब्राहम करारावर स्वाक्षरी करावी. यासाठी ते पाकिस्तानचे फील्ड मार्शल असीम मुनीर यांच्यावर दबाव आणत असल्याचं बोलले जाते. पण ट्रम्प यांनी ज्या कराराचा उल्लेख केला तो अब्राहम करार नेमका आहे काय आणि पाकिस्तानचा या कराराला एवढा विरोध का आहे ते समजून घेऊया. तर डोनाल्ड ट्रम्प यांच्या अध्यक्षपदाच्या पहिल्या कार्यकाळात म्हणजे 2020 साली अमेरिकेनं मिडल ईस्ट मधल्या काही देशांकडून एक करार साईन करून घेतला होता. या करारात इस्रायल सोबत अन्य मुस्लिम देशही सहभागी झाले होते. पहिला करार इस्रायल आणि युएई मध्ये झाला होता. त्यानंतर यावर बहरीन, सुदान आणि मोरोक्को सारख्या मुस्लिम देशांनी स्वाक्षरी केली होती. इस्रायल आणि मुस्लिम देशांमध्ये झालेल्या या कराराला अब्राहम करार असं म्हणतात. हा करार नेमका काय? तर या कराराअंतर्गत मुस्लिम देशांनी इस्रायल सोबतचे त्यांचे संबंध नॉर्मल करण्यासाठी मान्यता दिली आहे. हा करार ऐतिहासिक होता कारण याआधी बहुतेक अरब देशांनी इस्रायलशी कोणतेही राजनैतिक किंवा आर्थिक संबंध ठेवण्यास नकार दिला होता. या करारानंतर युएई सारख्या अरब देशानं सर्वात आधी इस्रायलला मान्यता दिली. त्यानंतर बहरीन, मोरोक्को सारखे देशही पुढे आले. ही घटना आणखी एका गोष्टीमुळे ऐतिहासिक मानली जाते कारण युएई सारख्या आखाती देशानं पहिल्यांदाच पॅन अरब राष्ट्रवादाची भूमिका सोडून स्वतःची वेगळी भूमिका घेतली होती. अरब देश हे सुरुवातीपासूनच पॅलेस्टाईनचे समर्थक राहिलेत, पण युएईनं त्या विरोधात जाऊन इस्रायलला मान्यता दिल्यानं या कराराची एवढी चर्चा झाली होती. आता या कराराला अब्राहम करार असं नाव का देण्यात आलं? तर ज्यू, ख्रिश्चन आणि इस्लाम या तिन्ही धर्मांचे लोक स्वतःला अब्राहमचे वंशज मानतात. या तिन्ही धर्मांमध्ये शांतता निर्माण व्हावी, संघर्ष थांबावा यासाठी हा करार आहे. त्यामुळे याला अब्राहम करार असं नाव देण्यात आलंय. आता ट्रम्प यांचं म्हणणं आहे की युएई, बहरीन प्रमाणेच इतर मुस्लिम देशांनीही या करारावर स्वाक्षरी करावी. मुख्य म्हणजे पाकिस्तानने या करारात सामील व्हावं असा प्रयत्न ट्रम्प यांचा आहे. ॲक्सिओसिस या अमेरिकन न्यूज वेबसाईटच्या रिपोर्टनुसार ट्रम्प यांनी अलीकडेच मुस्लिम देशांच्या नेत्यांसोबत एक ऑनलाईन बैठक घेतली होती. या बैठकीला सौदी अरेबिया, कतार, युएई, पाकिस्तान, तुर्की आणि इजिप्त या देशांचे नेते उपस्थित होते. ट्रम्प यांनी या नेत्यांना आवाहन केलं की त्यांनी इस्रायल सोबतचे संबंध सुधारायला हवेत. हे ऐकल्यावर या नेत्यांना मोठा धक्का बसला होता.
सौदी अरेबिया, कतार आणि पाकिस्तानकडून यावर तात्काळ कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. त्यानंतर ट्रम्प यांनी या देशांना अब्राहम करारामध्ये सामील करून घेण्याची प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करावी अशा सूचना आपल्या प्रतिनिधींना दिल्या. यामुळे आता पाकिस्तानात मोठी खळबळ माजली आहे. ट्रम्प यांचा दबाव आहे की पाकिस्ताननं अब्राहम करारावर स्वाक्षरी करावी, पण पाकिस्तानकडून याला जोरदार विरोध होतोय. आता या मागची कारणं नेमकी काय आहेत? पाकिस्तानला अब्राहम करारात सामील का व्हायचं नाही ते समजून घेऊ. एखाद्या देशानं अब्राहम करारात सामील होण्याचा स्पष्ट अर्थ म्हणजे त्या देशानं इस्रायलला मान्यता देणं असा होतो. पाकिस्तानचा या कराराला विरोध आहे तो यामुळेच. खरं तर पाकिस्तान या देशाची स्थापनाच धर्माच्या आधारावर झाली आहे. पाकिस्ताननं सुरुवातीपासूनच आपली मुस्लिम आयडेंटिटी जपलेली आहे. याच कारणामुळे त्यानं स्थापनेपासून फक्त पॅलेस्टाईनला मान्यता दिलेली आहे. आता समजा पाकिस्ताननं इस्रायलला मान्यता दिली तर याचा अर्थ त्यानं त्याची मुस्लिम आयडेंटिटी इस्रायल पुढे सरेंडर केली असा होतो. हे पाकिस्तानला अजिबात मान्य नाहीये. महत्वाचं म्हणजे पाकिस्ताननं इस्रायलला मान्यता दिली तर असीम मुनीर आणि शहबाज शरीफ यांना मोठ्या प्रमाणात अंतर्गत विरोधाला सामोरं जाऊ लागू शकतं. आज पाकिस्तानचा कोणताही नेता इस्रायल सोबत उभा राहायला तयार नाहीये. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान हे सध्या जेलमध्ये आहेत. त्यांनी हा आरोप अनेकदा केलाय की पाकिस्तानला अब्राहम करारात सामील करून घेण्याचा अमेरिकेचा प्लॅन आहे. त्यामुळेच अमेरिकेनं त्यांना सत्तेवरून हटवलं आणि असीम मुनीर आणि शहबाज शरीफ यांच्याकडे सत्ता दिली. आता समजा पाकिस्ताननं खरंच अब्राहम करारावर स्वाक्षरी केली तर इम्रान खान यांचा हा आरोप खरा होईल. यामुळे पाकिस्तानात सरकारविरुद्ध मोठा असंतोष निर्माण होऊ शकतो. इम्रान खान यांचे समर्थक देशभरात मोठं आंदोलन उभं करू शकतात. हे झालं तर शहबाज शरीफ यांची खुर्ची धोक्यात येऊ शकते. त्यामुळेच पाकिस्तानचा या कराराला एवढा विरोध आहे. इथे सर्वात महत्त्वाची भूमिका सौदी अरेबिया या देशाची आहे, कारण सौदी अरेबियाला मुस्लिम जगाचा लीडर म्हटलं जातं. सौदीनं अजून तरी अब्राहम कराराला मान्यता दिलेली नाही, पण अमेरिकेचा सौदीवरही दबाव आहेच. समजा अमेरिकेच्या दबावाखाली सौदीनं या कराराला मान्यता दिली तर मात्र सगळी समीकरणं बदलून जातील. सौदी अरेबियाचा अरब देशांवरती मोठा प्रभाव आहे. सौदीनं मान्यता दिल्यानंतर इतर देशही हळूहळू या कराराला मान्यता द्यायला लागतील. सौदी अरेबियाची अडचण ही आहे की सौदीला इराण विरुद्ध अमेरिकेच्या मदतीची गरज आहे. सौदी अरेबिया हा एकटा इराण विरुद्ध युद्ध लढू शकत नाही. सध्या सौदीला अमेरिकेकडून संरक्षण असल्यामुळे तो इराण विरुद्ध ताठ मानेनं उभा आहे. पण जर अमेरिकेनं या बदल्यात सौदीला अब्राहम करार मान्य करायला भाग पाडलं तर अशा परिस्थितीत पाकिस्तान पुढेही दुसरा पर्याय उरणार नाही. पाकिस्तानला सुद्धा या कराराला मान्यता द्यावीच लागेल. अशा प्रकारे पाकिस्तानची सर्व बाजूंनी कोंडी झाल्याचं म्हटलं जातंय. सध्या तरी पाकिस्ताननं अमेरिकेच्या या प्रस्तावाचा जोरदार विरोध केलाय, पण एका पातळीनंतर पाकिस्तानचे हातही बांधलेले असतील. अमेरिकेकडून दबाव वाढला तर पाकिस्तानला करार मान्य करावाच लागेल. आता अशा परिस्थितीत पाकिस्तान काय भूमिका घेतो? पाकिस्तानसह अन्य मुस्लिम देश खरंच अब्राहम करारावर स्वाक्षरी करतात का, हे पाहणं महत्त्वाचं असेल. तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं? पाकिस्तान इस्रायलला मान्यता देईल का? तुमची मतं आणि प्रतिक्रिया मला कमेंट करून नक्की सांगा. आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.